जाहिरात कशाची येते तो जंगली रमी प्यार महाराज. दादा हो, जाहिरात वाईट गोष्टीची असते. चिक्कार बॅनर फ्लेक्स लावले असतील त्यांनी, कारण ते वाईट आहे. वाईट लोक असल्यामुळे त्यांना जाहिराती कराव्या लागतात आणि अत्यंत सच्चेपणाने, खरेपणाने, खमकेपणाने. मी हेही सांगितलं पाहिजे की या इलेक्शनला कदाचित खूप पाऊस पडेल पैशांचा. नोटाच नोटा हो, 20-20 हजाराला मत, 20-20 हजाराला. राजे हो, कदाचित ते 20,000 रुपये देऊ शकतील. मी सांगते ठामपणे, मी अजिबात पैसे देऊ शकत नाही. नाही देणार मी पैसे कुणालाही, कारण मी ड्रग्ज मधून पैसे आणलेले नाहीत. मी दारू विकून पैसे आणलेले नाहीत. मी मटक्याचे हप्ते गोळा करून पैसे आणले नाहीत. मी बिल्डरांच्या सोबत सेटलमेंट करून पैसे कमावलेले नाहीत. पण मी जरी 20,000 रुपये देऊ शकत नसले ना, तरी 20-20, 22-22 वर्षाच्या तरण्या बांड आमच्या सगळ्या पोरांना हा विश्वास देऊ शकते की इथल्या IT कंपन्यांमध्ये या प्रभागातली पोरं आधी कामाला घेतली पाहिजे, यासाठी टक्के लावून काम करू शकते. ही टक्के आहे माझी. तितकी मेहनत मी घेऊ शकते आणि त्यासाठी आवश्यक असणारे प्रयत्न मी करू शकते. मला वाटतं ते जास्त गरजेचं आहे, ते जास्त महत्वाचं आहे. या प्रभागामध्ये अनेक गोष्टी, मगाशी काहीतरी सांगितलं असतात होते भागात असले काय लोक सोडून देतात ना. आता त्या दिवशी मला पण वाटत होतं, आईला मला कमाल वाटली. मला एवढं मोठं उज्जैनची यात्रा, आप्पांनी एवढी मोठी ट्रेन काढली आहे, 1.5 कोटी रुपये खर्चून इकडे माणसं पाठवतायत. खर्च आप्पाचा आणि भाषण कुणाचं होतं त्या भामट्याचं. म्हणजे हमारे खतमे उसका सलाम. बरं आम्ही त्याला सांगतो, अरे ग तू त्याला असा जोर यायला लागलेला. अरे तुला कधी उष्ट्या हाताने कावला हलवायचं माहित नाही तुझं काय केलं ते नाही. दादा हो, आपल्या नादालाच लागायचं. नाद खुळा आपला जर नाद कोण केला तर. पण आप्पा जरा लयच सुसंस्कारी माणूस आहे, त्याच्यामुळे मी जरा हिशोबात राजे हो, तुम्ही सगळे जण, मी वारंवार म्हणते की मी नेता नाही, मी पुढारी नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातून, कुठल्याही तालुक्यातून, कुठल्याही जिल्ह्यातून रात्री अपरात्री कुणाचाही फोन आला तरी मी त्या ठिकाणी हजर असते. जर मी महाराष्ट्रात सगळीकडे हजर असू शकेल तर मी वडगाव शहरीतल्या लोकांच्यासाठी काम करते. पण मी निवडणूक लढणार नाही, पण माझे प्रतिनिधी म्हणून हे जे उमेदवार आहेत ते जास्त महत्वाचे आहेत. कारण मला जे मांडायचं आहे ते महापालिकेत हे सगळं मांडणार आहेत. जे जे आपल्याला काही नवीन चांगलं करायचं आहे ते हे लोक महापालिकेत करणार आहेत. गरज आहे ती फक्त तुमच्या विश्वासाची. तुम्ही जो विश्वास आम्हाला देऊ शकाल तो विश्वास जास्त महत्वाचा आहे. इथे ज्या पद्धतीने एक लूटमारीचं वातावरण चालू आहे, मला कमाल वाटते. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की साला अपने कुछ शेंडे लगा के जाते लोक, अपने कुछ. कुठं सुद्धा ज्यांना अजिबात लीड नव्हती त्यांना लीड येरवडा आणि संजय पार्क, खिसे पार्क, खराडीमध्ये लीड मिळाली. ती खराडी आणि येरवड्याची लीड आपण दिली, लीड आम्ही दिली. साला लीड हमने दिया और हमें की भीड़ लेकर वो भागता है, मतलब क्या है? गुणवत्ता काय हो बघा. म्हणजे काय काय लोकांना शेंड्या लावायचे कार्यक्रम करतात. एक जण सांगणार तू, दुसरा सांगणार कमल तुकारी पुढे एकच डायनिंग टेबलवर बसून जेवणार. आणि आम्ही काय धोत्रावर इन करतो का डोक्याला भरतो. ही निवडणूक का महत्वाची आहे? ज्या ज्या लोकांनी आपल्याला गृहीत धरलं, ज्या ज्या लोकांनी आपल्याला वेळ ठरवलं, ज्या ज्या लोकांना असं वाटलं की अरे मतदारांना आता काहीच करत नाही, आमच्याकडे पैशाचा चिक्कार माज आहे, 10-20 हजार रुपये देऊन आम्ही मत खरेदी करू शकतो आणि आम्ही वाटेल तेव्हा भाजपमध्ये जाऊ, राष्ट्रवादीमध्ये जाऊ, बाप राष्ट्रवादीमध्ये, पोरगा भाजपमध्ये, आम्ही काही करू शकतो. असं ज्या लोकांना वाटतंय त्यांना जागा दाखवण्यासाठीची ही संधी आहे. ती संधी घेतली पाहिजे.
सुषमा अंधारेने जर अत्यंत ताकदीने तुम्हाला प्रामाणिक समजून तुम्हाला निवडून येण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली असेल तर तुम्हाला मातीत लोळवण्यासाठी सुद्धा मेहनत घेतली, कारण तुम्ही लोकांचा विश्वासघात केला, तुम्ही लोकांना वेड्यात काढले, तुम्ही लोकांना जाणीवपूर्वक ज्या पद्धतीने हे सगळे वागलेले आहेत. मगाशी आपण फार किचकट सांगत होते ते मशीन, मग भाग, मग त्याच्यात हे अर्थात ते खूप गरजेचं आहे. मला काय म्हणायचंय, मला सोपं सोपं कळते. प्रभाग क्रमांक 5 ची लोक मतदानाला जायचे, किती मशीन आहे ते तुमचं तुम्ही बघा. जिथं कुठं मशाल दिसतीये, जितक्या मशाली ठप्प 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 मारायच्या, जिथं कुठं हात दिसते ठप्प 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 मारायचे. आपलं कसं गावरान काम. मैं कोई इतना पढ़ी लिखी तो नहीं हूँ, मुझे इतना कुछ तो समझ में नहीं आता है. त्यामुळे आपला फंडा एकदम क्लिअर कट आहे की मशाल पेटली पाहिजे, मशाल चेतली पाहिजे, कारण मशाल ही अन्यायाच्या विरोधातली असते, मशाल ही असत्याच्या विरोधातली असते. आज घडीला एवढं सगळं चालू असताना ताकदीनं तरीही उद्धव साहेब लढत आहेत. ताकदीने उद्धव साहेब पुन्हा एकदा. काही लोक म्हणतात की अहो विधानसभेला असं झालं तरी नगर परिषद, होय तरीही जो मी शेतकऱ्याचं लेकरू आहे, जातीवंत शेतकरी हा पेरत जातो, पाऊस पडो किंवा न पडो, पेरणं त्याचा धर्म असतो. आम्ही सगळे शिवसैनिक जातीवंत लढवय्ये आहोत. लढणे आमचा धर्म आहे. इतिहासात आमची नोंद अशी होऊ नये की आम्ही शस्त्र खाली टाकलं. आम्ही लढू. आम्ही इथल्या ठोकशाहीच्या विरोधात, इथल्या सावकारकीच्या विरोधात, इथल्या बिल्डरशाहीच्या विरोधात, या सगळ्यांच्या विरोधात आम्ही लढू. प्रभाग आणि हो अजून एक राहून जाईल माझ्याकडनं, काही लोक फार विकासासाठी रडतात बिडतात बरं काय. हे रडणं बिडणं काय आपल्याला कळत नाही. आपण काय रडणाऱ्यातला माणूस तुम्ही. मला विकास करायचा, आणि इतकं काय बाबा विकास. विकास तुम्हाला असंही करता येऊ शकतो की जर करायचं असेल तर. दादा हो, रडण्यापेक्षा लढण्यामध्ये आम्ही विश्वास ठेवतो. आणि मला असं वाटतं की लढणाऱ्याच्या पाठीशी प्रत्यक्ष ईश्वर उभा असतो. तुम्ही सगळीजण खूप चांगली माणसं आहात. तुम्हाला काय म्हणजे भाजपाने जे अत्यंत एक गलिच्छ राजकारण उभं केलं, मी राष्ट्रवादीवर बोलणार असते, कारण गंगाधरी शक्तिमान है, उसने बात क्या करने की है, तिथं बोलायचंच नाही आम्हाला काही. पण भाजपाने जे गलिच्छ राजकारण केलं गेल्या 10 वर्षात, इथलं राजकारण इतकं नाचलेलं नव्हतं जेवढं ते फडणवीसांनी नाचलं होतं. इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार माकडवाला अस्वलवाला दरवेशी रामोशी बेरड बेस्तर बेलदार सगळ्या प्रकारचे सगळ्या 18 पगड जातीची माणसं, ही माणसं सगळी इथं गुन्ह्या गोविंदानं नांदत होती. जेव्हापासून फडणवीसांची सत्ती सुरू झाली, प्रत्येक जात दुसऱ्या जातीकडे संशयाने बघायला लागली. हे पाप आहे त्यांचं, आणि हे पाप त्यांना फेडावं लागेल. मगाशी आप्पा काहीतरी उल्लेख सगळे करत होते. महाराष्ट्रभर बिरसा मुंडांचा, लोकशाहीर सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, मा जिजाऊंचा, अहिल्यादेवी होळकरांचा वारसा आणि विचार सांगत तब्बल 15 वर्ष हा महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढल्यानंतर मला एक कळलंय की किती जरी पैसा कमवला तरी भूक लागल्यावर अन्नच खावं लागतं, पैसे चावून खाता येत नाही. हे जास्त महत्वाचं आहे. आणि जे अन्न खायचंय ती हरामची रोटी खाल्ल्यानंतर काय होतंय, चलत चलत हॅलो भडकलो गेलो, चलत चलत होते. कष्टाची इमानदारीची भाकरी तेव्हाही महत्वाची असते. या सगळ्या कष्टकरी इमानदार लोकांच्या समोर मला जी मांडणी करायची होती ती मांडून दिलेली आहे. मला कल्पना आहे की तुम्ही सगळेजण, तुम्हाला सगळ्यांना माझं म्हणणं पटतंय, कळतंय. आता वळतंय का नाही हे 16 तारखेला कळेल, कारण कळणं आणि वळण्याच्यात फरक आहे. पण त्यातही माझं असं म्हणणं आहे की होय मतदार आमच्या सोबत आहे,
होय, मतदार मशालीलाच निवडत आहेत. साला बीच में किधर क्या फॉल्ट लिकेज हो रहा है समझ में नहीं आ रहा है. पण या वेळेला तो फॉल्ट आणि लिकेज आपल्याला जरा काढून टाकावा